सकाळच्या नाश्त्यासाठी अगदी 10 मिनिटांमध्ये हा इन्स्टंट उत्तप्पा तयार होतो. अगदी झटपट हा उत्तप्पा तयार होतो. चवीला सुद्धा खूप छान लागतो. अगदी स्पॉन्जी, मऊ लुसलुशीत उत्तप्पा तयार झालाय. उत्तप्प्याला अगदी छान अशी जाळी पडलीये. तर असा मऊ लुसलुशीत, अगदी झटपट तयार होणारा रव्याचा इन्स्टंट उत्तप्पा कसा तयार करायचा ते पाहूया. रेसिपीला सुरुवात करूया, पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर असा रव्याचा जाळीदार उत्तप्पा बनवण्यासाठी इथे मी 1 कप बारीक रवा घेतलाय. तुमच्याकडे मोठ्या साईजचा रवा असेल तर तो रवा तुम्ही मिक्सरला फिरवून बारीक करून घेऊ शकता. तर इथे आपण 1 वाटी रवा घेतलाय. त्यासाठी अर्धा वाटी दही घेतलंय. दही छान आंबटसर असावं. दही मी आधी फेटून घेतलं. तर दही तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. आता दही आणि रवा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. असं हे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आता आपण थोडं-थोडं करत यामध्ये पाणी घालूयात. पाणी घातल्यानंतर व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेऊयात. तर जवळपास इथे मला 1 वाटी पाणी लागलं. तर हे बॅटर आपल्याला इडलीचं जे पीठ असतं त्यापेक्षा थोडंसं पातळ करायचं आहे. अशा कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार करा. फार जास्त घट्टसर सुद्धा बनवू नका किंवा जास्त पातळही करू नका. अशा मध्यम कन्सिस्टन्सीमध्ये हे बॅटर आपण तयार केलंय. आता यावर झाकण ठेवूयात व 10 मिनिट आपण हे बॅटर असंच ठेवून देऊयात. यामुळे रवा छान फुलतो व आपला उत्तप्पा छान जाळीदार तयार होईल. तर 10 मिनिटांनंतर झाकण उघडूयात. रव्याने छान पाणी शोषून घेतलंय. एकदा हे बॅटर आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. 10 मिनिटांनंतर जर तुम्हाला बॅटर जास्त जाडसर वाटत असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडं पाणी घालून हे मिक्स करून घ्या. त्यानंतर आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. त्यानंतर यामध्ये चिमूटभर खाण्याचा सोडा घालूयात किंवा याऐवजी तुम्ही इनो सुद्धा वापरू शकता. खाण्याचा सोडा घातल्यावर यावर 1 चमचाभर पाणी घालूयात आणि व्यवस्थित हे मिक्स करून घेऊयात. अशा पद्धतीने सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेतलेत. अशा पद्धतीचं आपलं बॅटर तयार झालंय. लगेचच आपण उत्तप्पा तयार करायला घेऊया. त्यानंतर इथे मी तवा गरम करून घेतलाय. तवा आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचा आहे. फार जास्त कडकडीत तवा गरम करू नका. त्यानंतर यावर 1 चमचाभर तेल घालूया व तव्यावर तेल व्यवस्थित पसरवून घेऊयात. हा उत्तप्पा बनवण्यासाठी तेल सुद्धा कमी लागतं. फार जास्त तेल घालू नका, नाहीतर उत्तप्पा तेलकट होऊ शकतो. आता तेल गरम झालं की यावर 1 चमचाभर मिश्रण घालूयात. तुम्ही 1.5 चमचा सुद्धा मिश्रण घालू शकता. आता हलक्या हाताने आपण हे मिश्रण व्यवस्थित तव्यावर असं पसरवून घेऊयात. ज्या पद्धतीने आपण डोसा पसरवतो अशाच पद्धतीने इथे मी उत्तप्पा पसरवून घेतलाय. फक्त हे बॅटर पसरवताना ते जास्त पातळ करू नका. उत्तप्पा छान जाडसर ठेवा, म्हणजे त्याला छान जाळी पडते. अगदी फार जास्त जाडसर सुद्धा ठेवू नका, नाहीतर उत्तप्पा आतमध्ये कच्चा राहू शकतो. अशा मध्यम जाडीमध्ये आपण हे मिश्रण पसरवून घेतलंय. गॅसची फ्लेम मध्यम ठेवा. तर उत्तप्प्याला छान जाळी पडलीये. सर्वात आधी यावर बारीक चिरलेला कांदा घालूया. कांदा छान पसरवून घेतला की त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो घालूयात. या भाज्यांचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. 1 हिरवी मिरची अशी बारीक चिरून घेतलीये. चिरलेली हिरवी मिरची यावर घालून घेऊयात. तुमच्या घरात लहान मुलं असतील तर तुम्ही हिरवी मिरचीच्या ऐवजी लाल तिखट सुद्धा यावर घालू शकता. त्याचबरोबर या सर्व साहित्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात. आता चमच्याने आपण हे साहित्य असं थोडंसं प्रेस करून घेऊयात. म्हणजे जेव्हा आपण उत्तप्पा पलटून घेऊ तेव्हा हे सर्व साहित्य उत्तप्प्याला चिकटून राहतं. त्याचबरोबर तुम्हाला जर इतर काही भाज्या यावर घालायच्या असतील तर घालू शकता. जसं की शिमला मिरची, गाजर, कोबी या भाज्या तुम्ही अगदी बारीक चिरून सुद्धा यावर घालू शकता. म्हणजे आपला रव्याचा उत्तप्पा अधिक जास्त पौष्टिक होईल. गॅसची फ्लेम आपण मध्यम ठेवलीये. आता आपण हा उत्तप्पा पलटून घेऊयात. तर खालच्या बाजूने अगदी छान उत्तप्पा शेकून झालाय. तर हा उत्तप्पा आपण 3 मिनिटभर खालच्या बाजूने शेकून घेतला. आता दुसऱ्या बाजूने सुद्धा अगदी हलका हा आपण उत्तप्पा शेकून घेऊयात. जवळपास 2 ते 3 मिनिट दुसऱ्या बाजूने सुद्धा उत्तप्पा शेकून घेतलाय. अशा पद्धतीने अगदी मऊ लुसलुशीत स्पॉन्जी रव्याचा उत्तप्पा तयार झालाय. अशाच पद्धतीने उरलेल्या मिश्रणापासून सुद्धा आपण उत्तप्पा तयार करून घेऊयात. तर हा उत्तप्पा तुम्ही ओल्या नारळाच्या चटणीसोबत खाऊ शकता. अगदी मऊ लुसलुशीत स्पॉन्जी जाळीदार असा हा उत्तप्पा तयार झालाय. सकाळच्या नाश्त्यासाठी अगदी वेळ वाचवणारी, झटपट तयार होणारी रेसिपी आहे. एकदा नक्की ट्राय करून पहा, खूप छान होतो. तर रेसिपी कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा व रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.